आता बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धीपोटी होणाऱ्या खर्चाची आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादाची। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा सुद्धा बराच मोठा आहे। त्यामुळे तिथली कामं आणि त्या कामांचा खर्च हा भरमसाठ असतो। आता ही महागडी आणि खर्चिक कामं वादग्रस्त ठरू लागली आहेत। महापौरांच्या कामाच्या प्रसिद्धीसाठीचा खर्च आता वादाच्या केंद्रस्थानी आलाय। महापालिकेनं महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च नियोजित केलाय। हा खर्च मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर गेला आणि त्यातूनच वाद झाला। त्यामुळे महापौर रितू तावडे यांना अखेर प्रसिद्धीचा इतका सोस का हा प्रश्नही निर्माण झाला। यावर स्वतः महापालिका प्रशासन आणि महापौरांनी स्पष्टीकरण दिलं। पण तसं असलं तरीही या विषयावरनं आजचा दिवस मात्र चांगलाच गाजला। तर हे नेमकं प्रकरण काय आहे तेही आपण जाणून घेऊया। मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं माय बीएमसी नावाचं सोशल मीडिया अकाउंट आहे। याच अकाउंटवरनं महापालिकेच्या कामांची सगळी माहिती दिली जाते। सोबतच नागरिकांना सुद्धा इथे तक्रारी मांडता येतात। त्या तक्रारींची महापालिकेकडनं दखल घेतली जाते। याच माय बीएमसी नावाच्या सोशल मीडिया खात्यावरनं महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षात 25,12,786 रुपये खर्च करण्याचं नियोजन आहे। तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपची सत्ता ही पहिल्यांदा स्थापन झाली आणि भाजपच्या पहिल्या महापौर बनलेल्या आहेत त्या रितू तावडे। पण महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यापासून रितू तावडे आणि वाद हे जणू समीकरणच का बनलंय जाणून घेऊया। देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महापालिका, त्यात रितू तावडे यांच्या रूपात भाजपला पहिल्या महिला महापौर लाभल्या। पण पदभार स्वीकारल्यापासून वाद हे रितू तावडेंभोवती सातत्यानं घोंघावत आहे। वाद पहिला, महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली। महापौर त्याची पाहणी करणार होत्या, पण त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या उपमहापौरांना निमंत्रित केलं गेलं नाही। त्यावरून उपमहापौर संजय घाडी यांनी नाराजी व्यक्त केली। त्याशिवाय श्रेयवादाच्या लढाईत घाडी यांनी रितू तावडेंच्या आधीच पाहणी दौरा पूर्ण केला। वाद दुसरा, साकीनाका परिसरात 60 वर्षांच्या वृद्धाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला। या मृत्यूला स्वतः महापौर रितू तावडे जबाबदार असल्याची खरमरीत टीका सत्ताधारी उपमहापौरांनीच केली होती। इतकंच नाही तर उपमहापौर संजय घाडी यांनी त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला। वाद तिसरा, महापौरांच्या सरकारी बंगल्याचा तब्बल 2,90,00,000 रुपये खर्चून नूतनीकरणाचा घाट घातला गेला। याआधी एप्रिल महिन्यात याच नूतनीकरणासाठी 2,40,00,000 रुपये खर्च झालेच होते। त्यावरूनही बराच वाद रंगला। त्यानंतर महापौरांनीच हा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना प्रशासनाला दिली। या वादानंतर आता सोशल मीडिया हँडलिंगचा नवा वाद समोर आलाय। वास्तवात आता हा वाद महापौरांच्या एका पत्रामुळे निर्माण झाला। त्यातून रितू तावडे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा। महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण, त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते। कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही डीएल जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं। ही जी लपलेली माणसं आहेत, झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील। तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडलं। मुंबई महापालिका 2026च्या आधी 30 वर्ष शिवसेनेकडे होती। युतीत असल्यानं त्यात भाजपचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होताच। आता देखील महायुतीत सत्तेत आहे, पण महापौर पहिल्यांदाच भाजपचा आहे आणि ती देखील एक महिला। मात्र याच महापौरांना सातत्यानं वादाचा सामना करावा लागतोय। त्यात सत्तेत असताना देखील शिवसेनेचेच उपमहापौर स्वतः टीका करताना दिसले आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। त्यामुळे आजचा वादाचा मुद्दा आहे तो प्रसिद्धीसाठीचा खर्च। आजवर किती आणि कसा खर्च झालाय हे जाणून घेऊया। माय बीएमसीच्या हँडलिंगसाठी आणि प्रशासन तसंच महापौरांच्या प्रसिद्धीसाठी प्रशासनानं 2019 ते 22 दरम्यान 5,90,00,000 रुपयांचं 4 वर्षांचं कंत्राट दिलेलं होतं। 2022 नंतर पुन्हा एका वेगळ्या कंपनीला
अशाच प्रकारचं कंत्राट दिलं गेलं। त्याचा वार्षिक खर्च 2 कोटी रुपयांच्या आसपास होता। त्यानंतर 2022 साली मेसर्स रनटाइम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नवीन कंत्राट मिळालं। त्याचा वार्षिक खर्च 2 कोटी रुपये इतका होता। ते कंत्राट जुलै अखेरीस संपलं। त्यानंतर याच कंपनीला या कामासाठी 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2027 अशी मुदतवाढ देण्यात आली। त्याचाच खर्च 25 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। महापौर पद नक्कीच मोठं असतं, पण त्याहून मोठी असते मुंबईकरांच्या पैशांची जबाबदारी। 25 लाखांच्या सोशल मीडिया खर्चावरनं सुरू झालेला हा वाद आता फक्त पब्लिसिटी पुरता मर्यादित राहिलेला नाहीये। सार्वजनिक पैशांच्या वापराचा तो सवाल बनलाय आणि रितू तावडेंभोवती वादांची मालिका पाहता आता या वादाला पूर्णविराम कधी मिळणार हाच प्रश्न मुंबईकर विचारतात।